नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण वर्ष ते 2 वर्ष टिकणारे पोह्यांपासूनचे मस्त असे झटपट तयार होणारे बॉबी पापड तयार करणार आहोत। हे पापड बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये जराही थेंबभर सुद्धा तेल वापरणार नाही आहोत आणि हे पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर हे पोह्यांचे बॉबी पापड बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो प्रमाणामध्ये हे मी पोहे घेतलेले आहे। तर पोहे तुम्ही इथे जाड पातळ कुठलेही घेऊ शकता, स्वच्छ चाळून घ्यायचे आहे। आता हे जे पोहे आहे हे आपण छान मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत, किंवा हे तुम्ही एक दिवस कडकडीत उन्हामध्ये जरी वाळवले ना तरीही छान असे कुरकुरीत होतात। तर हे आता पोहे आपण छान कढईमध्ये भाजून घेऊया। तर भाजण्यासाठी शक्यतो एखादी जाड तळाची कढई घ्यायची, म्हणजे एकदम छान असे खरपूस आपले जे पोहे आहे हे भाजले जातात। आता जर तुम्हाला हे पोहे भाजायचे नसेल तर पुन्हा एकदा सांगते, हे तुम्ही मस्त असे कडकडीत उन्हामध्ये जरी वाळवून घेतले ना तरीही छान हे कुरकुरीत होतात। तर हे पहा, मस्त असे आपले हे खमंग आणि कुरकुरीत भाजून तयार झालेले आहे। हातावर चुरले तर छान चुरा होत आहे, म्हणजे पोहे छान भाजले गेलेले आहे। सेम पद्धतीने बाकीचे सुद्धा पोहे आपण भाजून घेऊया। तर 2 ते 3 बॅचमध्ये हे पोहे सगळे मी भाजून घेतलेले आहे। तर इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही आता जे दिलेलं प्रमाण आहे हेच तुम्ही दुप्पट घेऊन सुद्धा आता हे भाजून झाल्यानंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये टाकून याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊया। गरम गरम असताना आपल्याला हे मिक्सरला याची पावडर करायची नाही, नाहीतर व्यवस्थित होणार नाही, कारण भाजल्यानंतर थोडेसे हे नरम पडतात। थोडेसे याला थंड होऊ द्यायचं। थंड झाल्याच्या नंतर मस्त हे कुरकुरीत होतात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जमेल तितकी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। जर पोहे तुमचे जास्त असेल तर तुम्ही अगदी गिरणीवरून सुद्धा छान असं बारीक पीठ दळून आणू शकता। त्यानंतर हे चाळून घेऊया, कारण बऱ्याचदा पोह्यांचे जाडसर कण शिल्लक राहतात। चाळल्यामुळे थोडासा जो पिठाचा भाग आहे, बारीक पीठ खाली पडतं आणि वरती जो जाडसर भाग राहिलेला आहे तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दुसऱ्या पोह्यांसोबत आपल्याला दळून घ्यायचं आहे। तर बनवायला अतिशय सोपे आहे, कुठलीही जास्त मेहनत नाही किंवा झंझट नाही, किंवा आपल्याला हे पीठ शिजवावं सुद्धा लागत नाही। आपण हे जे पीठ आहे हे पाण्यामध्ये मळून घेणार आहोत, तर साध्याच पाण्यात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर बोलता बोलता सर्व पीठ माझं या ठिकाणी चाळून तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त अशी बारीक पिठाची पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे। आता लगेचच बाकी जे राहिलेले जे मसाले आहे ते टाकून घेणार आहोत। तर जास्त काही मसालेसुद्धा आपण यामध्ये वापरणार नाही, तर बेसिक आपले घरातलेच मसाले यामध्ये आपण घालणार आहोत। त्यात मी 1 चमचाभर आपली लाल तिखट वापरलेली आहे। आता इथे तुम्हाला हिरवी मिरची जरी वापरायची असेल ना, हिरवी मिरचीची पेस्ट वापरू शकता, किंवा जर तुम्हाला तिखट हे बॉबी पापड आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची आणि हिरवी मिरची इथे स्किप करू शकता। लगेचच यामध्ये मी ओवाही घालणार आहे। त्यापूर्वी पाव चमचाभर हिंग घातलेला आहे आणि पाव चमचाभरच आपल्याला ओवा घालायचा आहे। ओव्यामुळे या बॉबी पापडांना खूप छान अशी टेस्ट येते, फ्लेवरही छान येतो। किंवा जिरं घालायचं असेल किंवा जिरं अख्खंही घालू शकता, किंवा पावडर करून काळी मिरीची पावडर करून घालू शकता, त्यानेही पापड छान लागतात। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला पापडखार घालायचा आहे। पापडखार जर वापरायचा नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता, किंवा पापडखार जर नसेल तर तुम्ही ते खाण्याचा सोडा वापरला ना तरीही चालेल। त्यामुळे आपले जे बॉबी पापड आहे ना अगदी छान असे दुप्पट तिप्पट फुलतात। लगेचच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये। पाणी आपल्याला गरमही करायचं नाही किंवा अगदी थंडही घ्यायचं नाही, जे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आता जसं जसं हे पीठ आपण मळू, यामध्ये जसं जसं पाणी घालू तसं तसं हे पीठ फुलत जाणार आहे आणि फुगणार सुद्धा आहे, कारण पोहे पाण्यामध्ये घातल्याच्या नंतर छान फुलतात। इथे आपल्याला असं पाण्याचं परफेक्ट असं मेजरमेंट नाही, कारण जे पाणी आहे हे पूर्णपणे पोह्यांवर डिपेंड आहे। पोहे जर जाड असेल तर थोडं पाणी जास्त लागू शकतं, पातळ पोह्यांना कमी लागू शकतं। तर ह्या पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे 2 बॅचमध्ये, कारण जसं जसं मी हे पिठामध्ये पाणी मिक्स केलं तसं तसं हे पीठ फुलत गेलेलं आहे। तर 2 बॅचमध्ये मी मळून घेतलं। आता त्यातला एक जो गोळा आहे तो घेतलेला आहे आणि बाकीचा जो गोळा आहे आपल्याला झाकून ठेवायचा आहे। आता हे जे पीठ आहे ना जसं जसं मुरत जाईल तसं तसं हे जास्त घट्ट होत जाईल। त्यामुळे हे जे पीठ आहे ना बॉबी पापड बनवायच्या अगोदर अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा सैल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साच्यामध्ये भरायचं आहे। आता बाकीचं राहिलेले जे पीठ आहे झाकून ठेवलेलं ते सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला साच्यामध्ये भरण्यापूर्वी सैल करून घ्यायचं आहे, कारण पोहे जे आहे ना हे जसे जसे मुरत जातात तसं तसं हे पीठ जास्तच घट्ट होत जातं। त्यासाठी जेव्हा आपण साच्यामध्ये भरू तेव्हा थंड पाण्याचा हात लावून सैल करून त्यानंतर साच्यामध्ये भरायचं आहे। तर या पद्धतीचा
ज्या बॉबी पापडांसाठीची जी प्लेट येते ती आपल्याला साच्यामध्ये टाकायची आहे आणि जो गोळा आहे तो छान व्यवस्थित साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बॉबी पापड तयार करून घ्यायचं आहे। आता हे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ना, यापासून तुम्ही पापड बनवू शकता किंवा जर तुम्हाला चकली बनवायची असेल तर चकली बनवू शकता किंवा वेगवेगळ्या शेप्सचे तुम्ही आकार देऊन सुद्धा याचा पदार्थ बनवू शकता। तर इथे मी बॉबी पापड बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा पेपर अंथरून ठेवलेला आहे किंवा सुती कापडावर सुद्धा हे बॉबी पापड आपण पाडू शकता। तर मस्त असे आपले हे बॉबी पापड तयार झालेले आहे। तर बॉबी पापड बनवत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी, हे जर पीठ व्यवस्थित झालं नाही तर आपले जे बॉबी पापड आहे यांचे तुकडे पडतात। पीठ जर जास्त घट्ट झालं, जास्त टाईट झालं तर व्यवस्थित बॉबी पापड होत नाही। जर अशा वेळेला काय करायचं तर हे जे पीठ आहे ना, पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून सैल करून घ्यायचं आणि त्यानंतर साच्यामध्ये भरायचं। कारण हे जे पीठ असतं ना, हे थोडंसं सरसरीत असतं, याला चिकटपणा नसतो, त्यामुळे बॉबी पापडांचे लगेचच तुकडे पडतात। अगदी नाजूक असे आपल्याला हे बॉबी पापड हाताने बनवून घ्यायचं आहे। आता इथे मी बॉबी पापड पाडून घेतलेले आहे। हे असेचही वाळवले तरीही चालेल किंवा अगदीच मोकळे मोकळे करून एकदाच पाडून घ्यायचे, त्यानंतर मोकळे मोकळे करून पसरवून द्यायचं। परंतु मोकळे करत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे, कारण हे जे पीठ आहे ना, याला चिकटपणा नसतो, हे आपल्याला मोकळे करत असताना सुद्धा तुटून जाऊ शकतात। त्यासाठी जितके होईल तितकं अगदी अलगद हे पापड आपल्याला मोकळे करायचे आहे किंवा नाही केले तरीही काहीच हरकत नाही। आता सर्व जे बॉबी पापड आहे ते मी आता तयार करून घेणार आहे। आता हे जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हामध्ये 2 दिवस वाळवू शकता। जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही हे पंख्याखाली सुद्धा सुकवू शकता। परंतु आपण हे जे बॉबी पापड आहे ना, हे वर्ष ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवणार असल्यामुळे हे 1 दिवस पंख्याखाली आणि 1 दिवस तरी यांना किमान उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे। पंख्याखाली सुकल्याच्या नंतर हे सर्व जमा करायचे आणि ताटात ठेवून किंवा प्लेटमध्ये ठेवून आपल्याला हे कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस तरी वाळवून घ्यायचे आहे। त्यामुळे आपले जे पापड आहे हे वर्षभर अजिबात खराब होत नाही। तर हे पापड मी थोडेसे सेपरेट करून घेणार आहे। अगदी होत असेल तरच हे सेपरेट करा, नाही तर असेचही वाळू दिले तरीही काहीच हरकत नाही। आता हे 2 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घेणार आहे। बऱ्याचदा आपण लहान मुलांना चिप्स कुरकुरे हे बाहेरचे देत असतो, तर त्याऐवजी अशा पद्धतीचे हे बॉबी पापड जर बनवून ठेवले ना, तर तुम्ही हे त्यांना अगदी वेळेवर तळून देऊ शकता आणि ते सुद्धा आवडीने खातील। तर हे पहा, हे जे बॉबी पापड आहे हे वाळल्यानंतर काय मस्त असे दिसत आहे, अगदी छान कुरकुरीत वाळले गेलेले आहे। तर आता यातलेच काही बॉबी पापड आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। आता हे तयार झालेले बॉबी पापड आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे। ते वर्ष ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही आणि यामध्ये आपण तेलाचा वापर केला नसल्यामुळे यातून तेलाचा खवट वाससुद्धा येत नाही। बऱ्याचदा आपण वाळवणीच्या पदार्थांना थोडं बहुत तेल लावतो, त्यामुळे त्या पदार्थाचा काही दिवसानंतर वास येतो किंवा तळल्यानंतर सुद्धा थोडासा तेलाचा खवट वास येतो। तर ह्या बॉबी पापडांमधून असं काही होत नाही, कारण यामध्ये जराही आपण तेल वापरलेलं नाही। तर आता यातले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तळल्यानंतर हे पापड अगदी दुप्पट तिप्पट फुलतात। तर या ठिकाणी तेलसुद्धा छान मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तर मीडियम गरम तेलामध्ये किंवा थंड तेलामध्ये तळायचं नाही, तर हे पापड व्यवस्थित फुलणार नाही। गॅस मोठाच ठेवलेला आहे। तेल छान एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये हे बॉबी पापड टाकलेले आहे। तळल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की एकदम मस्त असे फुललेले आहेत। दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात, अगदी खायलासुद्धा मस्त लागतात। यामध्ये आपण जास्त काही मसालेही वापरलेले नाही, अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर करून हे पापड बनवलेले आहे, त्यामुळे हे पापड खायला अतिशय भारी लागतात। तर आता हे पापड मी थोड्याफार प्रमाणामध्ये तळून घेणार आहे आणि बाकीचे जे राहिलेले पापड आहे ते मी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। तर हे पहा, मस्त असे आपले पापड हे तळले गेलेले आहे। काढून घेऊया। हे पापड तुम्ही असेचही खाऊ शकता किंवा वरतून थोडासा चाट मसाला टाकून खाऊ शकता, अतिशय भारी लागतात। किंवा मिरची पावडर टाकून खाऊ शकता। लहान मुलांना देणार असेल तर थोडीशी गार्लिक पावडर, टोमॅटो पावडर किंवा चीज पावडर टाकून हे पापड अतिशय भारी लागतात। त्यामुळे अगदी मार्केटचे जे चिप्स कुरकुरे असतात त्याचाच फ्लेवर ह्या पापडांना येतो। तळल्यानंतर तुम्हाला दिसत असेल दुप्पट तिप्पट फुललेही आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहे आणि जरासुद्धा तेलकट हे पापड होत नाही। तर हे पहा, मस्त हे पापड तयार झालेले आहे। तर एकदा तरी ह्या पद्धतीने तयार केलेले हे बॉबी पापड ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून पहा आणि कसे झाले ते सुद्धा कळवायला अजिबात विसरू नका। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।